नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी इनसाइडर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा आरोग्य विभागातील महत्त्वाचा प्रश्नसंच घेत आहोत. यामध्ये पहा ए टू झेड प्रश्नपत्रिका संच आपण आजपासून सुरुवात केली आहे. म्हणजे यामध्ये आत्तापर्यंत झालेले जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत आरोग्य विभागासाठी असणारे तसेच जिल्हा परिषदेसाठी ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. आणि मित्रांनो, हे जे व्हिडिओ असणार आहेत ते आपल्याला गट क आणि गट ड भरतीसाठी सर्वात महत्त्वाचे ठरणारे व्हिडिओज आहेत. यामध्ये पहा आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, वाहन चालक, परिचारिका, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी अशा सर्व घटकांवरती महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत. आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. पहा त्याला जाऊन आपण जॉईन करायचं आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची PDF ही फ्रीमध्ये मिळेल. तसेच मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या नोकरी इनसाइडर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ जे आहेत हे आपल्याला पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन हे कोणत्या शहरामध्ये आहे? आणि मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला 2017 आणि 2021च्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. पहा प्रश्न काय आहे, रॉक गार्डन कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर द्यायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक डी. तर रॉक गार्डन जे आहे ते चंदीगडमध्ये आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात डॅशची महत्त्वाची भूमिका आहे. या ठिकाणी पहा आपल्याला खाली मच्छर वगैरे दिलेले आहेत. तर खालीलपैकी असा कोणता घटक आहे की तो एकाकडून दुसऱ्याकडे मलेरिया जो आजार आहे तो जास्त प्रमाणात प्रसारित करतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी. ॲनाफिलिस डास जो आहे तो करतो पहा मलेरियाचा प्रसार एकाकडून दुसऱ्या व्यक्तीकडे. प्रश्न क्रमांक 3 आहे, मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? या ठिकाणी आपल्याला एक योजना आहे किंवा एक उपक्रम दिलेला आहे मिशन इंद्रधनुष्य. तर ती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक अ. तर लसीकरणाशी संबंधित आहे मिशन इंद्रधनुष्य. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न चौथा आहे, टणक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल? पहा, टणक हा जो शब्द आहे याचा आपल्याला विरुद्धार्थाचा शब्द सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर टणकचा विरुद्धार्थी शब्द होतो पहा ठिसूळ. आणि मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न एकदम सोपे आहेत आणि हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला पहा 2021 आणि 2017 अशा दोन्ही वर्षी यातीलच काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 5 आहे, विजांचा पुढे डॅश दिला आहे. कारण या ठिकाणी आपल्याला मराठीतील हा प्रश्न आहे पहा ध्वनिदर्शक यावरती आहे. आपल्याला एक ठिकाण दिलेलं आहे, म्हणजेच विजा कशा असतात किंवा त्यांचा आवाज कसा असतो आपल्याला हे सांगायचं आहे. तर विजा कशा असतात पहा, विजांचा असतो कडकडाट. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. या ठिकाणी जे गडगडाट आहे पहा, गडगडाट असतो ढगांचा आणि विजांचा असतो कडकडाट. प्रश्न 6 आहे, पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता आहे? पहा, पित्ताशयात जे पित्त साचवलं जातं किंवा जे साठवलेलं पित्त असतं त्याचा मूळ स्रोत कोणता असतो? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1. तर यकृत जो आहे हा पित्ताचा मूळ स्रोत आहे. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख खालीलपैकी कोण असतो? मित्रांनो, लक्षात ठेवा, यावर्षी IBPS पेपर घेत आहेत तरी पण आपण मुद्दाम हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न घेतलेले आहेत. कारण जुने जे प्रश्न असतात लक्षात ठेवा, यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्न जे आहेत आपल्याला हे तांत्रिक घेतलेले आहेत आणि तांत्रिक प्रश्न जे आहेत ते कधीच चेंज होत नाहीत. लक्षात ठेवा, त्यांची पातळी कमीही असू शकते आणि जास्तही असू शकते. तर पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख जो असतो तो असतो गट विकास अधिकारी. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न 8 आहे, शालेय परिसरापासून किती अंतरामध्ये सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध केलेला आहे? पहा, जो शाळेचा परिसर आहे त्याच्या किती अंतरामध्ये सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ जे आहेत ते विक्रीसाठी प्रतिबंध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क. म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी. म्हणजे 100 मीटर जो परिसर आहे पहा शाळेच्या भागाचा, तर त्या ठिकाणामध्ये काही कोणत्याही प्रकारचे तंबाखूजन्य तसेच जे काही धूम्रपान वस्तू असतात त्या विकण्यासाठी प्रतिबंध आहे. पर्याय सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, पाण्याची घनता डॅश या तापमानाला उच्चतम असते. पहा, पाण्याची जी घनता आहे असं कोणतं डिग्री अंश आहे की त्यामध्ये पाण्याची जी घनता आहे ही सर्वात उच्च असते, म्हणजे हाय असते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1. तर 4 डिग्री सेंटीग्रेड. 4 डिग्री सेंटीग्रेडला पाणी जे आहे हे सर्वात जास्त घनरूपात असतं, म्हणजे त्याची घनता जी आहे ही त्यावेळी सर्वात जास्त असते. प्रश्न 10 आहे, खालीलपैकी कोणत्या शहरास
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? पहा, खालीलपैकी असं कोणतं शहर आहे की त्या शहरामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ येत नाही? आणि हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये जवळपास 16 ते 18 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे. लक्षात ठेवा, खंडपीठ नाही असा प्रश्न आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. तर नवी मुंबई जे आहे या ठिकाणी खंडपीठ येत नाही. त्यामध्ये पहा औरंगाबाद. लक्षात ठेवायचे मित्रांनो, औरंगाबाद आपण शब्द कशासाठी वापरला आहे? कारण हा जो प्रश्न आहे हा जुना आहे, पण ज्यावेळी आपल्याला नवीन जर हा प्रश्न कधी आला तर औरंगाबादच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर असं येणार आहे. कारण औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे जे ऑप्शन आहे हे थोडंसं इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि गोवा जे आहे, गोव्याची राजधानी आहे पणजी, या तीनही ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय जे आहे त्याचं खंडपीठ आहे. आणि विशेष म्हणजे मुंबईमध्ये किंवा नवी मुंबईमध्ये खंडपीठ येत नाही. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, खनिज संपत्तीने समृद्ध असलेले छोटा नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यामध्ये वसलेलं आहे? पहा, छोटा नागपूरचं पठार जे आहे हे खनिज संपत्तीने समृद्ध, म्हणजे त्या ठिकाणी खनिज जे आहेत हे जास्त प्रमाणात आढळतात. आणि ते जे छोटा नागपूरचं पठार आहे हे भारतातील आपल्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी. तर झारखंड. पहा, प्रश्न महत्त्वाचा आहे हा. झारखंड हे जे राज्य आहे, झारखंड या राज्यामध्ये येतं छोटा नागपूरचं पठार. प्रश्न 12वा आहे, योग्य व भांडे हे दोन्ही अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता आहे? म्हणजे या ठिकाणी दोन शब्द आहेत. काय काय आहे? योग्य एक आणि दुसरा आहे भांडे. तर या दोघांचाही एकच अर्थ असणारा शब्द कोणता? तर याचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक क, म्हणजेच पात्र. पहा, पात्र म्हणजे काय? आपण एखाद्या वस्तूला पात्र म्हणजेच काय तर भांडे देखील म्हणू शकतो. आणि पात्र म्हणजे त्याचा दुसरा काय अर्थ होतो? एखाद्या गोष्टीस पात्र म्हणजे त्या गोष्टीसाठी तो योग्य आहे. पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात केली. तर या ठिकाणी प्रश्न काय आहे? कोणत्या वर्षापासून? लक्षात ठेवा, कोणत्या वर्षापासून आपल्या राज्यामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास सुरुवात केलेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, म्हणजेच 2000 वर्षापासून. 2000 या सालापासून आपल्या राज्यामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जे आहे ते राबवण्यात येत आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14वा आहे, पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा या सर्वांना व्याकरणामध्ये काय म्हटले जाते? लक्षात ठेवा, या ठिकाणी आहे पुस्तक, चेंडू, कागद आणि मुलगा. प्रश्न समजावून घ्यायचा आहे, कारण हा जो प्रश्न आहे हा जशाच तसा आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारला होता. आणि 2021ला जी आरोग्य विभाग भरती झाली त्यामध्ये सेम प्रश्न जशाच तसा होता. तर यांना काय म्हटलं जातं? सामान्य नाम. लक्षात ठेवा, सामान्य नाम. कारण या ठिकाणी पुस्तक कोणतंही असू शकतं, एकच पुस्तक दिलेलं नाही, सामान्य नाम आहे. चेंडू सामान्य नाम, कागद सामान्य नाम आणि मुलगा देखील आहे सामान्य नाम. लक्षात ठेवायचे, जर नाम फक्त असतं तर या ठिकाणी आपल्याला मुलाचं नाव दिलं असतं किंवा चेंडू कसा आहे ते विचारलं असतं किंवा पुस्तकाचं नाव देखील दिलं असतं. आणि यांचं नाव कोणतं दिलं नाही, हे जे आहे हे कॉमन नाव आहे, म्हणजे ते सामान्य नाम आहे. पर्याय ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो किंवा या ठिकाणी कोणत्या दिवशी पाळला जातो? जागतिक लोकसंख्या दिवस. प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक ड, म्हणजेच 11 जुलै. 11 जुलै हा जो दिवस आहे हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. आणि मित्रांनो, यावरती आपल्याला महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. पहा, दिनविशेषमध्ये आपल्याला जर अशाच पद्धतीचे दिनविशेष पाहायचे असतील तर त्याच्याही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन ते देखील व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत, कारण त्यातीलच आपल्याला प्रश्न हा नक्की एक पडणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, आजारी पडलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्तींपासून वेगळं करणे म्हणजे डॅश होय. पहा, आपण हे जे आहे हे सर्वात जास्त पद्धतीने आपण समजावून घेतलं आहे. जर एखादी आजारी पडलेला व्यक्ती असेल किंवा एखादा रुग्ण असेल तर त्याला निरोगी व्यक्तीपासून वेगळं ठेवणं त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला काय म्हणतात पहा, पर्याय क्रमांक 1 त्याला अलगीकरण. आपल्याला जर इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर त्याला म्हणतो पहा आपण क्वारंटीन म्हणतो, कारण हे जे आहे हे कोविडच्या काळामध्ये आपण सर्वांनी अनुभवलं आहे. क्वारंटीन म्हणजे काय आणि अलगीकरण म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, कोविशिल्ड लशीच्या 2 डोसांमधील अंतर किती दिवस असावे? हा प्रश्न 2021ला विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, तर कोविशिल्ड ही जी कोरोनावरील किंवा कोविडवरील जी लस आहे तर त्यांच्या 2 डोसांमधील अंतर जे आहे हे कमीत कमी 28 दिवसांचं असलं पाहिजे. पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 18 आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचं काम खालीलपैकी कोणाद्वारे केलं जातं? शरीराचा तोल कोण आपला सांभाळत असतो?
याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर जो लहान मेंदू आहे, लक्षात ठेवा, लहान मेंदू जो आहे तो शरीराचा तोल सांभाळण्याचं काम करतो. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, बाळाचे वजन जन्मतः वजनाच्या दुप्पट डॅश महिन्यात होते. पहा, बाळाचं ज्यावेळी म्हणजे ज्यावेळेस बाळाचा जन्म झाला त्यावेळेस त्याचं जे वजन असतं ते जे वजन आहे ते वजनाच्या म्हणजे त्या असणाऱ्या वजनाच्या दुप्पट होणं हे किती महिन्यामध्ये असतं? आणि या प्रश्नाचं काय उत्तर होईल? पर्याय क्रमांक 2. तर 6 महिन्याच्या आत. लक्षात ठेवा, 6 महिन्यामध्ये जेवढं जन्मलेलं वजन आहे बाळाचं तर 6 महिन्यामध्ये त्याच्या दुप्पट वजन व्हायला पाहिजे. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो? पहा, श्वसन मार्गाद्वारे पसरणारा आजार कोणता आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4. तर कोविड-19. लक्षात ठेवा, कोविड-19 हा जो आजार आहे हा श्वसनामार्फत पसरतो. पर्याय 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 21 आहे, मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते? ज्या व्यक्तीला मलेरिया झालेला आहे तर त्याला तो मलेरिया पूर्णपणे बरा करण्यासाठी एक औषध दिलं जातं, तर ते औषध कोणतं आहे? आणि हा जो प्रश्न आहे पहा, हा प्रश्न आपल्याला परिचारिकामध्ये विचारण्यात आलेला होता. आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? प्रायमाक्विन हे जे औषध आहे हे मलेरियाग्रस्त रुग्णाला देण्यात येतं. ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 22 आहे, जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला होता? कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम कोणत्या देशाने सुरू केला? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी. जो भारत आहे म्हणजे आपल्या इंडियाने सर्वात पहिला कुटुंब नियोजन कार्यक्रम जो आहे तो सुरू केला आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर होईल. त्यामुळे आपण पहा एक लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन या. त्यामध्ये जेवढ्या काही जागतिक महत्त्वाच्या संघटना आहेत आणि त्यांची स्थापना जी आहे त्या आणि ती जी संस्था आहे कशासाठी काम करते त्यावर आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेऊन येऊया. तर पहा, जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना जी आहे ही कधीची आहे? लक्षात ठेवा, 1948. पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 24 आहे, टॅमीफ्लू हे औषध कोणत्या आजारावरती देण्यात येतं? यात जे काही प्रश्न विचारले ते सर्व प्रश्न जवळपास तांत्रिक प्रश्न आहेत आणि हे जे प्रश्न आहेत अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. फक्त यावेळेस IBPS घेणार आहे त्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, ज्या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन असणार आहेत तर त्यामध्ये एक वाढवून 5 ऑप्शन घेतलेले आहेत. प्रश्नाची लेवल थोडीशी हार्ड असेल पण प्रश्न हाच असेल. पहा, टॅमीफ्लू हे जे औषध आहे हे कोणत्या आजारावरती देण्यात येतं? ऑप्शन क्रमांक 1. तर स्वाईन फ्लू आजारावरती दिलं जातं. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 25 आहे, जागतिक मलेरिया दिन कोणत्या दिवशी पाळला जातो? जागतिक मलेरिया दिन हा जो आहे हा सर्वात महत्त्वाचा दिनविशेष आहे आरोग्य विभागावरचा. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 4. तर 25 एप्रिल हा जो दिवस आहे हा जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा करतात किंवा पाळला जातो. प्रश्न 26 आहे, कोणत्या दिवशी उत्तराखंडमध्ये हिमालय दिन साजरा केला जातो? उत्तराखंड पहा, UK म्हणजेच उत्तराखंडमध्ये हिमालय दिन म्हणून साजरा केला जातो, तर तो दिवस कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक क. तर 9 सप्टेंबर. 9 सप्टेंबर हा जो दिवस आहे हा हिमालय दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय क्रमांक क आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न 27 आहे, कोणत्या ठिकाणी भारतातील सर्वाधिक उंचीचे हवा शुद्धीकरण टॉवर बसवण्यात आलेले आहे? या ठिकाणी बसवण्याच्या ऐवजी पहा बांधण्यात हा शब्द आपल्याला विचारण्यात आलेला आहे. पहा, तर कोणत्या ठिकाणी केलेला आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर चंदीगड हे जे ठिकाण आहे पहा, चंदीगडमध्ये आपल्या भारतातील सर्वात उंचीचं म्हणजे सर्वात उंच असणारं हवा शुद्धीकरण टॉवर जे आहे हे बांधलेलं आहे चंदीगडमध्ये. पर्याय 2 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 28 आहे, कोणत्या अंतराळ यानाने 2021 साली चंद्राभोवते 9000 प्रदक्षिणा त्याच्या पूर्ण केलेल्या आहेत? हा जो प्रश्न आहे मुद्दाम आपण पहा 2021 मधील घेतलेला आहे आणि जे चंद्रयान 2 आहे हे आपलं उत्तर होईल. लक्षात ठेवा, चंद्रयान 2 जे आहे याने 2021 मध्ये आपल्या पृथ्वीच्या जवळपास 9000 प्रदक्षिणा ज्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल, चंद्रयान 2. प्रश्न 29 आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, पर्याय क्रमांक 4. तर 8 सप्टेंबर हा जो दिवस आहे 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो. पर्याय 4 आपलं अचूक उत्तर होईल.
या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 30. कोणत्या शहरासाठी पहिले पोलन कॅलेंडर विकसित करण्यात आलेले आहे? पहा, पोलन कॅलेंडर कोणत्या शहरासाठी विकसित करण्यात आलं? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर चंदीगडसाठी. लक्षात ठेवा, चंदीगड या शहरासाठी पहिलं पोलन कॅलेंडर जे आहे ते विकसित केलं गेलं. पर्याय 2 आपलं योग्य आन्सर होईल. तर मित्रांनो, हे होते पहा महत्त्वाचे 30 प्रश्न. आपल्याला या 30 प्रश्नापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या नोकरी इन्सायडर या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. सोबतच मित्रांनो, नोकरी इन्सायडर नावाने आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे पहा, त्याला देखील आपण जॉईन करा. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला डेली याच्या PDF ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आपली वेबसाईट देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, भेटण्यासाठी तिलाही आपण एक वेळा जाऊ शकता. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.